मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। शिरोळ तालुक्यामधील अत्यंत आटीतटीची लढत झालेली शिरोळ विधान परिषदेची निवडणूक होती आणि दुसऱ्यांदा निवडणूक होती। गेल्या पंचवार्षिकला दुसरी आघाडी इथं निवडून आली, पण या पंचवार्षिकला खरं तर एकूण 3 आघाड्या या शिरोळ विधान परिषदेसाठी एकामेकाच्या समोर शेडू ठोकून उभा होत्या। त्यातली खरी आघाडी जी होती, वनवे आघाडी जी होती, ती यादव पॅनलची होती। पृथ्वीराज यादव या पॅनलची आघाडी होती आणि त्या पृथ्वीराज आघाडीच्या यादव आघाडीला गवगवीत शिरोळकरांनी यश संपादन केलं। सगळ्या सीटा नगराध्यक्ष सकट त्यांच्या निवडून आलेल्या आहेत आणि विरोधकांचा या ठिकाणी धुरळा उडालेला आहे। आपल्या बरोबर सगळ्यात पहिला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे मॅडम जे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। केवढा सगळा प्रचार चालू असताना तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते, तरी सध्या तुम्ही यादव पॅनलने आणि तुम्ही नगराध्यक्ष म्हणून मुसंडी मारली, तर शिरोळकरांना तुम्ही काय मेसेज देताल? शिरोळकरांनी आता मी सगळ्यांनी सांगू इच्छिते की माझा हा एकटीचा विजय नसून हा सगळ्या पूर्ण शिरोळकरांचा आहे आणि सगळ्यांच्या कष्टातून हे मला दिवस आता मिळाले आहेत आणि सगळ्यांचा विकास करणार। बर, आता पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये शिरोळकरांच्यासाठी तुमचं व्हिजन काय असेल? किंवा महिलांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो किंवा त्यांची दखल शासकीय यंत्रणेत घेतली जाईल, तर एक महिला नगराध्यक्ष म्हणून तुमचं व्हिजन काय असेल? महिलांचं सक्षमीकरण करायचं आणि काय त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी आरोग्यविषयक धोरण आपण आखणार आहोत आणि महिलांसाठी उद्योगधंदे व्यवसाय करणार। ठीक आहे, या ठिकाणी अनिलराव यादव जी आहेत त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज यादव आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। यादव पॅनलचा या ठिकाणी घवघवीत हे संपादन झालेला आहे। विरोधकांचा या ठिकाणी खरं तर चक्रीवादळ म्हणलं तरी यादव गटाचं आलं आणि सगळे विरोधक त्या चक्रीवादळात भरकटून गेले आणि घवघवीत यश त्यांना मिळालंय। सगळ्यात पहिला तुमचं अभिनंदन, तुमची सत्ता स्थापन झाली नगराध्यक्ष सकट। तर तुम्ही काय सांगचाल शिरोळकर वासियांना, तुम्ही काय सांगचाल या माध्यमात? शिरोळ नगरीच्या विकासामध्ये आणि योगदानामध्ये आमची तिसरी पिढी आहे। आम्ही जवळपास तिसरी पिढी काम करतोय। या गावातल्या लहान मुलापासून ते वयस्कर माणसांच्यापर्यंत सगळ्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे, आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्याच विश्वासाने आणि प्रेमाने या निवडणुकीत आम्ही सामोरे गेलो होतो आणि या निवडणुकीत सामोरे जात असताना जनतेनं आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे वहिनी यांना जवळपास 6000च्या पुढं मताधिक्याने निवडून देऊन आमच्या पॅनेलवर आणि आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे। त्याचप्रमाणे जवळपास 15 नगरसेवक या ठिकाणी आमच्या पॅनेलचे निवडून दिलेले आहेत। त्यामुळे शिरोळकरांचा विश्वास आमच्यावरती आहे, त्या विश्वासाला आम्ही पात्र राहू। जे आमचे उमेदवार आहेत किंवा जे आमच्या समर्थनार्थ ज्यांनी या ठिकाणी मतदान मागितलंय किंवा ज्यांच्या विचारावर आम्हाला लोकांनी मतदान दिलंय, असा एकाही मतदाराचा या ठिकाणी आमच्याकडून कुठलाही विश्वासघात होणार नाही। ज्यानं मतदान दिलंय किंवा ज्यांनी मतदान मागितलंय त्याला मतदान दिलं आम्हाला म्हणून पश्चाताप करण्याची या ठिकाणी वेळ येणार नाही। पुढे चांगल्या पद्धतीचं आम्ही कामकाज करू। जे कोण आमच्यासोबत येईल गाव विकासासाठी त्यांनाही मागे घेऊन या ठिकाणी आमच्या सरपंच वहिनी आहेत। सरपंच वहिनीच्या काळात सुद्धा ग्रामपंचायतीला आपण चांगल्या प्रकारे काम केलं होतं, सगळ्यांना आपण विश्वासून काम केलं होतं। त्याच पद्धतीने जसं सरपंच वहिनीच्या काळात काम केलं तसंच योगिता कांबळेंच्या काळात सुद्धा नगरपालिकेला आपण या ठिकाणी सगळ्यांना विश्वासात घेऊन चांगलं स्वच्छ आणि पारदर्शी कामकाज या ठिकाणी आम्ही करू आणि शिरोळकरांना आणि कोल्हापूर जिल्हा अभिप्रेत आहे असा विकास या ठिकाणी तुम्हाला शिरोळ नगरीमध्ये पाहायला मिळेल। बरं, एक युवक म्हणून युवकांना आज बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये युवक हे संपादन करतात, पूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण करतात, पण त्यांच्या हाताला रोजगार मिळत नाही पाहिजे तसा, आणि मग युवक काय होतं, मग छोटे मोठे व्यवसाय किंवा भरकटत जातात। अशा टायमाला एक युवक म्हणून युवकांच्यासाठी तुम्ही 5 वर्षामध्ये या शिरोळ तालुक्यामध्ये काय संधी आणून द्याल तुम्ही व्यवसायाबद्दल? आपल्या या ठिकाणी आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे। त्या वचननामामध्ये सर्वच घटकानामा, त्याच्यामध्ये युवक असतील, महिला असतील, दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, रस्ते, गटारी, सामाजिक सभागृह हे तर काम होतच असेल कोणी नगरात। आम्ही अजेंड्यावर आमचा प्रमुख जो विषय घेतला आहे की प्रत्येक नागरिकाच्या म्हणजे आर्थिक विकास त्याचा वैयक्तिक झाला पाहिजे किंवा स्वतःच्या पायावर तो माणूस उभारला पाहिजे किंवा सरकारच्या योजनेचा 1 रुपयाचा काही विना त्याला 5 वर्षात लाभ झाला पाहिजे, अशी या ठिकाणी मी योजना आखलेली आहे। आम्ही युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून यावा यासाठी रोजगार मेळाव्याचं आपण 3 महिन्याचं नियोजन करतोय। प्रत्येक युवकाला या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण बँकेच्या मार्फत मग मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना असेल, तुमच्या अन्य प्रधानमंत्री सूक्ष्म योजना असेल, पूर्वी आम्ही राबवलेत या योजना सुद्धा राबून जास्तीत जास्त युवकांना रोजगार कसा देता येईल। जेव्हा जी भरतीला परीक्षेला मुलं जातात त्यांना आता ऑलरेडी मदत करतोयच, पण याच्यापुढे सुद्धा जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन शिबिर कसं देता येतील याचा या ठिकाणी आम्ही पुरेपूर वापर करून शिरोळमधला युवक जास्तीत सक्षम कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू।
तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आमचा अजेंडा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. गेल्या 5 वर्षामध्ये जी घडी विस्कटलेली गावची ती घडी आम्ही विस्कटून, जसं ग्रामपंचायत काम सांगितलं होतं की आम्ही जी कामं करतोय ती शहर धरून आम्ही त्या ठिकाणी कामं केली होती शहराच्या दृष्टीनं. कारण लागून जयसिंगपूर आणि शिरोळ, जयसिंगपूर कुंडवाड शहर होती आणि शिरोळ आमची ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आम्ही शहरासारखे उपक्रम राबवले होते. तसेच उपक्रम या 6 महिन्यामध्ये जे शहराला अभिप्रेत आहेत, पुढच्या 30-40 वर्षामध्ये शहराला उपयोगाला येणार आहेत, अशा योजना आम्ही आखू आणि शिरोळ एक चांगलं या ठिकाणी शहर या ठिकाणी बनवण्याचा निश्चित आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. हे होते पृथ्वीराज यादव पॅनेलचे सर्वेसर्वा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली. 15 नगरसेवकासह नगराध्यक्ष पदावर सत्तेमध्ये विराजमान झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिरोळ मधील जे युवक आहेत त्यांच्या हाताला आम्ही रोजगार नक्कीच देऊ. जे नोकरी क्षेत्रामध्ये जाणार आहेत त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. व जे महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्रामधील सरकार असेल यांच्या ज्या काही योजना असतील त्या आम्ही तळागाळापर्यंत प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं काम करू असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, शिरोळ.